सरकार कुठे कमी पडलं का त्यांच्याशी चर्चा करायला कारण गेल्या 10 महिन्यात जे काही अपेक्षित त्यांना प्रतिसाद दिला गेला नाही. सरकारशी त्यांच्या चर्चा चालू होत्या. आपल्या 10 महिन्यामध्ये सरकारने काय केलं काय नाही माहिती सरकार त्यांना देईल अशी अपेक्षा आहे. मनोज जरांगेंचं समाधान सरकारने करायला करते का त्या पद्धतीने सध्या तरी सरकारमध्ये बसलेले लोक बोलत आहेत. मनोज जरांगेंचं ते समाधान करतील याची अपेक्षा आहे. काही धोरणात्मक निर्णय घ्यावे अशा पद्धतीच्या अपेक्षा जरांगे पाटील करतायत. मंत्रालय स्थापन करावे करतायत. सध्या विधान परिषदेची आचारसंहिता लागलेली विधान परिषदेची या पार्श्वभूमीवर शक्य वाटते काही त्याच्यात जास्त तपशीलवार आता आचारसंहिता असल्यामुळे बोलणे योग्य असं मला वाटतं. पण ह्या सगळ्यामुळे ओबीसी समाजाचा मराठा ओबीसी काही चर्चा आहे तर तशी काही टीका घेतली गेली तर ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल अशा पद्धतीची आता ओबीसी समाजाच्या नेत्यांकडून तर हा संघर्ष ओबीसी मराठा या सगळ्यांमुळे वाढतो म्हणजे वाढता कामा नये आणि संतुलन ठेवूनच निर्णय व्हायला पाहिजे. ओबीसी समाजालाही दुखावणं योग्य नाही पण मराठा समाजाचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न जरांगे मांडतायत तर त्यासाठी सरकारने काय कमिटमेंट पूर्वी केले त्या आम्हाला माहिती. त्यामुळे कमिटमेंट केले असेल तर पूर्ण सरकारने करावे. पण उपसमिती काम करते की केवळ कागदोपत्रीची समिती दिसते काय वाटतं? कारण सकाळी रामदास आठवले यांनी देखील समिती नेमली केली. सर्व समाजाच्या नेत्यांशी चर्चा करायला हवी होती या समितीला केली नाही. वेळेत जर ती केली असती तर ही वेळ आली नसती असं त्यांचं देखील काय होतं प्रवेश मी ऐकलं मगाशी माझी काय त्यांची संपर्क नाही म्हणजे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणं सगळ्यांना धक्कादायक आहे. तो त्यांचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे त्यांच्या मतदारसंघाची परिस्थिती लक्षात असं मला वाटतं. पण अजूनही भाजपमध्ये सुरूच ठेवल्याचं दिसतंय. अजूनही काम करत असते सत्ता महायुतीची असताना आमदार इन्कमिंगची गरज का वाटते तुम्ही मला काय विचारतो मला माहित नाही भेट घेतली किंवा नाही. मी माझा संपर्क नाही. रायगड रत्नागिरीसाठी सुद्धा आता महेंद्र दळवी यांच्या कन्येनं अर्ज भरला पण पूर्वी कुठेतरी आता अर्ज भरणं वेगळं आणि अर्ज ठेवणं वेगळं. त्यामुळे ठेवेपर्यंत बऱ्याच गोष्टी होऊ शकतात. सोलापूरमध्ये देखील अर्ज म्हटला की महायुतीमध्ये अंतर्गत स्पर्धा सुरू झालेली असं वाटते का त्या पद्धतीनं अर्ज भरणं आणि मग तो माघारी जरी घेतला तरी मग भरणं म्हणजे मग हा दबाव तंत्राचा भाग शेवटी काय सत्ता असली की नाही की सगळ्या गोष्टी ऍडजस्ट होऊन जातात. त्यामुळे 9 तारखेला विड्रॉल 9 तारखेला आहे किती तारखेला विड्रॉल कधी जेव्हा असेल त्या दिवशी जे चित्र आहे ते खरं चित्र. पण ही एक वाक्य तर कुठंतरी महायुतीमध्ये या विधान परिषदेच्या दिसत नाही असं तरी चित्र दिसते का नाही? दिसते. शेवटी 2 वेगळे पक्ष त्या युतीत आहेत. दोन्ही वेगळ्या पक्षांची वेगळी भूमिका असणं स्वाभाविक आहे. आता किती खंबीरपणाने ती भूमिका मांडतायत आणि किती नमतं घेत आहेत त्यावर अवलंबून आहे. त्यामुळं पक्षाचं अस्तित्व संपून कॉम्प्रोमाइज जर कुठल्या पक्षाने केलं तर त्याला आपण काय करतो. सांगली सातारा विधान परिषदेसाठी महाविकास आघाडी सीट देणार आहे. हो महाविकास आघाडी सीट देणार आहे आणि महाविकास आघाडीची सीट देण्याचा निर्णय शशिकांत शिंदे यांच्या प्रदेशाध्यक्ष त्यांच्याशी चर्चा ते सर्वांशी चर्चा करतात आणि निर्णय घेतला. कोणत्या पक्षाची वाटतं? ती राष्ट्रवादीला आलेली आहे असं आम्ही ऐकलं.
त्यामुळे मी राष्ट्रवादीकडे असेल तर शशिकांत शिंदे सर्वांशी चर्चा करतील, सगळ्यांना विश्वासात घेऊन निर्णय करतील. सर, अजित पवार राष्ट्रवादीमध्ये जे मंत्री आहेत त्याच्यामध्ये कट्टी उडाला कालच टेंडरवरून एका मीटिंगमध्ये हंगेतुकी झाल्याच्या रात्री उशिरा बातम्या आलेल्या म्हणून पक्षावरचं कंट्रोल सुटत चाललं असं वाटतं. एक जाणकार नेते आपण सगळेच मित्र तुमच्या तेव्हा काय वाटतं? मी काय त्याच्यावर बोलणार नाही. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, कशासाठी भांडायचं याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. आणि त्या स्वातंत्र्याचा वापर जर होत असेल त्यावर आपण कशाला काय बोलायचं. त्यांच्या पक्षात अंतर्गत आहे आणि अलीकडं टेंडर मिळवणे, देणे, घेणे हे प्रकार एवढे वाढलेले आहेत हे तुम्हाला कळेल की एक भांडण आहे, बरीच भांडण. पार्थ पवार यांनी देखील पक्षमुक्तीसाठी योजना द्यावा अशा पद्धतीने आवाहन केलेलं आहे. पक्ष चालवणाऱ्यांचा दृष्टिकोन असतो तो. पक्ष ज्याला चालवायचा आहे त्यांनी यंत्रणा उभी करण्यासाठी काही सहकाऱ्यांच्याकडून अपेक्षा केल्या. त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांनी मंत्र्यांशी जाहीरपणाने मदत मागायची का हाच मदत मागायची हा त्यांचा चॉईस आहे. त्याच्यात त्यांचा अंतर्गत पक्षवाढीसाठी काय काय करायचं त्यांचे काही आराखडे असतील त्याप्रमाणे ते करतात. शक्तीपीठ महामार्गाला विरोध होते नवतारखेला मोर्चा सांगली तिथे त्या मोर्चामध्ये सहभागी होण्याचा तुमच्या भूमिका काय? शक्तीपीठ महामार्गाला प्रचंड विरोध आहे. जुन्या अलाइनमेंटने रस्ता झाला असता तर एवढा विरोध झाला नसता. त्यामुळं लोकांच्या जमिनी हिसकावून घेणे, त्यांच्या ताब्यातून जमिनी काढून घेणे आणि रस्ता कुठं न्यायचा ते गोव्याला न्यायचा. तो जयगड बंदराकडे नेला असता तरी चालला असता किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी पोर्टचा स्ट्रेंथ वाढवायची असती महाराष्ट्रातल्या पोर्टला तो जोडावा. एकदम गोव्यात निघून रस्ता जोडणं हे काही पात्रादेवी तुमच्याकडून किती त्या देवीला माझं वंदन आहे. आपण आपल्या भागात फार पात्रादेवीकडे जाणारी संख्या कमी आहे आणि वर्ध्यापर्यंतच शक्तीपीठ महामार्ग जातोय. रामटेक नागपूर जिल्ह्यातलं एक महत्वाचं केंद्र आहे रामटेक. तिथं एक मोठं देवस्थान आहे. रामटेकला का जात नाही किंवा त्याच्या पलीकडे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये भंडारा गोंदिया सारख्या जिल्ह्यामध्ये पण देवस्थान आहे. तर मग जोडायचा तर तो तिकडं वर पण जोडायला सरकारने का दुर्लक्ष केलंय. आणि रस्ता होताना पूर्ण डिव्हिजन होते गावाची. 2-2 मजले उंच रस्ते जातात आणि आपण एवढी मोठी गुंतवणूक रस्त्यांमध्ये करतोय. त्याच रस्त्याला पॅरलल बरेच रस्ते असताना ते थोडस जरा जादा होते आणि म्हणून राज्य सरकारला आम्ही आग्रहाने विनंती केलेली आहे त्यांनी याचा पुनर्विचार करा. म्हणजे किलोमीटरला तो खर्च धरलेला आहे तो अपेक्षित वाटतो का की काय त्यामधून राज्याचे थेट आरोप भ्रष्टाचार मोठा? माझी विनंती आहे की हा रस्ता करायचा समजा जनतेने मान्य केला तर नितीन गडकरी साहेबांच्या खात्याला रस्ता करायला सांगावा म्हणजे स्वस्तात होईल. चला सांगितलं